नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जीसीसी टीबीसी 30 शब्द प्रति मिनिट जी काही मराठीची परीक्षा होणार आहे, या परीक्षेसंदर्भात आपण चर्चा करत आहोत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती की सर आमची परीक्षा होणार आहे, तर त्याच्याविषयी काही माहिती द्या जे आम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी ठरेल. तर असाच एक खूप माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर पहा मित्रांनो, परीक्षेला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस पहिलाच प्रश्न आपल्याला ईमेल रायटिंगचा येतो. तर ईमेलमध्ये जो काही ऍड्रेस मिळतो तो आपल्याला इंग्लिशमध्ये मिळतो आणि इतर सर्व मॅटर आपल्याला हा मराठीमध्ये मिळत असतो. तर मराठीचा जो काही कीबोर्ड आहे तो आपल्याला कोणत्या फॉन्टमध्ये मिळतो, तर ISM फॉन्ट, त्याच्यामध्ये मंगल. आणि कोणता कीबोर्ड असतो तो टाईपरायटरचा कीबोर्ड नसून तो रेमिगॉटनचा कीबोर्ड राहतो, बरोबर. आणि याच्यासाठी आपण स्विच की म्हणून स्क्रोल लॉक वापरत असतो. तर स्क्रोल लॉक ऑफ करायचं तर आपल्याला इंग्लिश टायपिंग करता येईल आणि ते जर ऑन केलं तर आपल्याला मराठी टायपिंग करता येईल, बरोबर. तर पहा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला ईमेल टाईप करायचा आहे किंवा ऍड्रेस टाईप करायचा आहे त्यावेळेस स्क्रोल लॉक ऑफ करून घ्या. आपला कीबोर्ड हा इंग्लिशमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि ईमेल टाईप झाल्यानंतर जिथे काही मराठीचे शब्द आहेत, अक्षर आहेत, तिथं आपल्याला स्क्रोल लॉक ऑन करावं लागेल, जेणेकरून आपला पूर्णपणे ईमेल व्यवस्थित टाईप होईल. त्यानंतर सेंड, जी काही तुम्हाला प्रोसेस माहिती आहे त्या पद्धतीनं करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न येईल तो म्हणजे स्टेटमेंट रायटिंगचा, बरोबर. तर स्टेटमेंटमध्ये खूप सारे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. सर आम्हाला जर व्हॅल्यूज इंग्लिशमध्ये आल्या तर आम्ही कोणत्या वापरायच्या, जर मराठीत आल्या तर कोणता कीबोर्ड वापरायचा. तर मग मित्रांनो, इथं स्क्रोल लॉक ऑफ आणि ऑन करण्याच्या भानगडीत पडू नका. तर काय करायचे, जर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या जर तुम्हाला मराठीमध्ये आल्या असतील तर तुमचा जो काही कीबोर्ड आहे त्या कीबोर्डवरती तुम्हाला फंक्शन कीज आहेत, बरोबर. त्या फंक्शन कीजच्याच वरच्या बाजूला आपल्याला काही कीबोर्डमध्ये किंवा आपल्याला 1 2 3 4 हे नंबर दिसतात, नंबरिंग दिसतात, ज्याला आपण नंबरिंग कीज म्हणतो. फंक्शन कीजच्या खाली राहतात, बरोबर. फंक्शन कीजच्या खाली राहतात आणि जी काही टॉप रो आहे आपली क्यू लाईन त्याच्यावरती आपल्याला या नंबरिंग कीज राहतात. जर तुम्हाला मराठीच्या व्हॅल्यूज आल्या असतील तर तुम्ही हा कीबोर्ड वापरणार आहात आणि जर तुम्हाला व्हॅल्यूज या इंग्लिशमध्ये आल्या, इंग्रजी भाषेत आल्या, तर जो काही आपल्याला कीबोर्डवरती राईट साईडला कीबोर्ड दिसतो, कीज दिसतात कीबोर्डवरती राईट साईडला ज्या काही कीज दिसतात ज्याला आपण नम कीज म्हणतो, तुम्ही त्या कीज वापरू शकतात, तो कीबोर्ड वापरू शकतात. त्यावेळी तुम्ही स्क्रोल ऑन ऑफ करण्याच्या भानगडीत पडू नका, ठीक आहे. आणि स्टेटमेंटमध्ये ज्या काही अडीअडचणी तुम्हाला येत आहेत सध्या परीक्षेसाठी, त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर आपण लेटरसाठी काय बोलत आहोत, लेटरमध्ये सुद्धा याच पद्धतीने काम करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये संख्या मिळतील त्यावेळेस स्क्रोल लॉक ऑन ऑफ करायचं नाही, त्यावेळेस तुम्ही या दोनचा वापर करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये इंग्लिश शब्द असेल, एखादा ABCD असेल, या पद्धतीचे काही अक्षर मिळाले असतील त्यावेळेस तुम्हाला स्क्रोल ऑन किंवा ऑफ करावं लागेल. पण नंबरिंग साठी तुम्ही या गोष्टीच्या भानगडीत पडायचं नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि अनेक विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय म्हणजे स्पीड पॅसेज. तर स्पीड पॅसेज मध्ये नक्की काय आहे, किती मार्क पडू शकतात, किती मार्काला पास आहे, कधी फेल होऊ शकतं, तर याच्यावरही आपण डिस्कशन करणार आहोत. तर पहा मित्रांनो, स्पीड पॅसेज जो काही आहे तो आपल्याला 40 मार्कांसाठी येतो आणि तो आपल्याला 7 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करावा लागत असतो, बरोबर. आणि जे काही विद्यार्थी 30चं स्पीड देत आहेत त्यांना सरासरी 1050 अक्षर ही 7 मिनिटांमध्ये टाईप करायची आहे. 1050 शब्द हे 7 मिनिटात टाईप करायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते कव्हर करावं लागेल.
याच्यामध्ये आपल्याला एका चुकीसाठी 1 मार्क जाणार आहे. आणि मग जर 40 मार्कांना आम्हाला स्पीड पॅसेज येणार असेल तर पासिंग कितीला? तर पासिंग आपल्याला 16 मार्काला आहे. जे काही आपलं पासिंग आहे ते आपलं 16 मार्काला आहे. याचा अर्थ आपल्या चुका किती माफ आहेत? 24 चुकांपर्यंत तुम्ही चुका करू शकता. मग चुका म्हणजे कोणत्या? एखादा शब्द चुकीचा टाईप करणं, एखादा शब्दच टाईप न करणं, एक्स्ट्रा टाकणं, याचा अर्थ ती चूक असते. आणि अशा तुम्हाला किती चुका माफ आहे? 24. जर 24 पेक्षा जास्त चुका मिळाल्या तर आपला रिझल्ट हा फेल येतो. बरोबर? तर मित्रांनो, आता तुम्ही असं नाही म्हणायचं की सर आमच्या 2 लाईन राहिल्या, 3 लाईन राहिल्या. याचा काही एक मतलब नाही आपल्याला. आपण तेवढे शब्द टाईप करणं अपेक्षितच आहेत. ठीक आहे. आता अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, सर काही कीज आम्हाला या कीबोर्डमध्ये पाहायला मिळत नाही. जसं की आपल्याला डॅश, क्वेश्चन मार्क्स किंवा उद्गारवाचक चिन्ह आहेत, असे काही चिन्ह मिळत नाहीत आपल्याला. तर मित्रांनो, स्पष्ट परीक्षा परिषदेने सांगितलेलं आहे की मराठीच्या स्पीड पॅसेजमध्ये कोणत्याही प्रकारचे सिम्बॉल, कोणत्याही प्रकारचे चिन्ह हे दिले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही त्याला घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही पटकन आणि पटकन जेवढं स्पीड कव्हर होईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. कुठेही शब्द चुकून न देता एकदम ॲक्युरेट तुम्ही टायपिंग करा, नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतं. याच्यानंतर काही ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. तर मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हला तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. ऑलरेडी आपण याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला मराठीच्या जुन्या काही प्रश्नपत्रिका, त्यांचे क्वेश्चन्स, आन्सर हे मिळून जातील. बरोबर? याच्यासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही अगोदरही ऑब्जेक्टिव्ह संदर्भात व्हिडिओ बनवलेले होते. तर खूप सारे विद्यार्थ्यांचे आम्हाला कमेंटमधून आले की सर त्यातलेच आम्हाला प्रश्न परीक्षेला आले होते ऑब्जेक्टिव्हचे, तर तुम्ही त्यालाही पाहून घ्या. मित्रांनो, आपण आज मराठीच्या संदर्भात काही डिस्कशन केलं, काही चर्चा केली. अजूनही तुमच्या काही अडीअडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.